आजचा व्हिडिओ प्रचंड स्पेशल आहे। आज आपण बघतोय जे सध्या प्रचंड ट्रेंड मध्ये आहे ना, जे प्रत्येकीला वाटते की या प्रकारचं एकतरी सुंदर असं इतक्या छान डिझाईनचं मंगळसूत्र आपल्याकडे असायलाच हवं। आणि तुम्ही बऱ्याच इंस्टाग्रामच्या रील मध्ये बघितलं असेल किंवा बऱ्याच युट्यूब व्हिडिओज मध्ये बघितलं असेल, या प्रकारचे व्हिक्टोरियन मंगळसूत्र प्रचंड वापरलं जाते। खूप जणी घेतात, खूप जणी ते सुंदर प्रकारे स्टाईल करतात। इव्हन तुम्ही नवरी असाल किंवा तुम्ही इतर वेळेस घालण्यासाठी घेत असाल, पार्टी फंक्शन साठी असेल किंवा आता जस्ट संक्रांती येते आणि त्यावेळी तुम्हाला सगळ्यांपेक्षा हटके वेगळं असं मंगळसूत्र घालायचं असेल, व्हिक्टोरियन मंगळसूत्र एक परफेक्ट ऑप्शन। सो हे व्हिक्टोरियन मंगळसूत्र इतकं फेमस का आहे, त्याचे डिझाईन्स काय आहेत, ते वापरताना कशी काळजी घ्यायची किंवा ते कशावरती कसं मॅच करायचं, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आणि त्यासोबतच ना, आतापर्यंत ज्यांच्याकडे व्हिक्टोरियन मंगळसूत्र आहे त्या सगळ्यांनी ना किंवा त्या सगळ्या जणींनी, माझ्या मैत्रिणींनी पटकन कमेंट मध्ये मला हार्ट पाठवायचे। आज मी मस्तपैकी रेड साडी घातली आहे ना, सो तुमचा छान असं रेड हार्ट कमेंट मध्ये यायलाच हवं। चला व्हिडिओ चालू करूया। हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर। मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर, मोटिवेशनल स्टोरीज असे भरपूर सारे व्हिडिओज। चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन असते ना, तिला क्लिक करा, म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुमच्याकडे पटकन नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही इंटरेस्टिंग आणि युजफुल व्हिडिओ मिस होणार नाही। मंगळसूत्र म्हणजे प्रत्येकीसाठीचा अगदी स्पेशल दागिना। अगदी छोटस जरी तुम्ही गळ्यात घातलं असेल किंवा खूप छान असं भरगच्च मोठं सोन्याचं मंगळसूत्र जरी असेल, त्याची एक असं स्पेशल त्याचा एक लुक असतो माहिती। ड्रेसवरती, जीन्सवरती किंवा स्कर्ट्सवरती, साडीवरती, कशावरतीही मंगळसूत्र नाही घातलं तर कुठतरी थोडंसं असं अरे आज नाही घातलं, अरे आज नाही घातलं। कित्येक जणी इव्हन गळ्यात नसेल घालायचं तर किमान 4 काळे मणी जे असतात ते हातामध्ये ब्रेसलेट सारखे सुद्धा कॅरी करतात। मंगळसूत्र बघा ना, आपल्या प्रत्येकीसाठी स्पेशल आहेच की नाही। सो मंगळसूत्राचे सध्या इतक्या सुंदर डिझाईन, इतके सुंदर पॅटर्न आलेले आहेत किंवा इतके छान ट्रेंड आलेले आहेत त्याचे, असं वाटतं एक तरी ही डिझाईन आपल्याकडे असायलाच हवी। त्यापैकी एक म्हणजे व्हिक्टोरियन मंगळसूत्र। दिसायला अतिशय रॉयल दिसतात, अतिशय छान दिसतात। आणि तुम्ही जर सध्या अशा नवरी असाल ना किंवा आता नवरी होणार असाल किंवा कोणत्याही स्त्रीला जिला असं छान काहीतरी युनिक वेगळं मॅच करायचे किंवा जिला काहीतरी असं हटके ट्रेंडिंग घालायला आवडतं नेहमीच्या याच्यापेक्षा, त्या सगळ्यांसाठी व्हिक्टोरियन मंगळसूत्र अतिशय सुंदर, अतिशय क्लासी ऑप्शन असू शकतो। सो व्हिक्टोरियन मंगळसूत्र म्हणजे काय? आपलं जे पारंपरिक मंगळसूत्र असतं ना, त्याला थोडासा युरोपियन डिझाईन्सचा किंवा युरोपियन कल्चर मधले त्यांचे जे ज्वेलरीचे डिझाईन्स होते किंवा त्यांचे जे ट्रॅडिशनल डिझाईन होते त्याचा आणि आपल्या इंडियन डिझाईन्सचा असा केलेला मिक्स म्हणजे व्हिक्टोरियन मंगळसूत्र। खूप छान अशी अगदी नाजूक केलेली, अगदी कलाकुसरीने केलेली डिझाईन आणि त्यासोबतच आपले ट्रॅडिशनल काळे मणी किंवा आपण जे आपल्या वाट्या म्हणतो मंगळसूत्राच्या, तशा वाट्यांमध्ये थोडंसं केलेलं एक वेगळा टच किंवा वेगळं मिक्स, युरोपियन डिझाईन्सचं मिक्स, हे सगळं मिक्स करून जे एक अतिशय छान, अतिशय रिच लुक देणारा, अतिशय रॉयल क्लासी लुक देणारा असा जो दागिना तयार होतो तो म्हणजे व्हिक्टोरियन मंगळसूत्र। हे व्हिक्टोरियन मंगळसूत्र इतकं फेमस का झालं माहिती का? कारण एक तर तुम्ही ट्रॅडिशनल ह्याच्यावरती वेअर करा किंवा कोणत्याही फॅन्सी ड्रेसवरती, फॅन्सी साडीवरती, दोन्हींवरती व्हिक्टोरियन मंगळसूत्र अतिशय छान ब्लेंड होतं आणि खूप सुंदर लुक देतं। त्यासोबतच तुम्हाला जर काही इलिगंट आवडत असेल, काही असं रॉयल टच देणारं, रॉयल लुक देणारं आवडत असेल तर तुम्ही सुंदर व्हिक्टोरियन मंगळसूत्र नक्कीच चॉईस कराल। त्यासोबतच आणखीन एक म्हणजे तुम्हाला जर अशी छान नाजूक डिझाईन आवडत असेल ना, काहीतरी हटके इतर सगळ्यांपेक्षा, किंवा आपण जे नेहमीचे सोन्याचे पदक असणारे किंवा असे डिझाईन्सचे मंगळसूत्र घालतो त्यापेक्षा थोडंसं जर काही वेगळं मॅच करायचं असेल, अशा वेळी पण व्हिक्टोरियन मंगळसूत्र तुम्ही नक्कीच चॉईस करू शकता। त्याची माळ असलेलं म्हणजे मंगळसूत्राची काळी मणी पण आहेत, प्लस मोती पण आहेत, प्लस गोल्डन पण आहेत, अशा मिक्स पदरमध्ये पण तुम्ही घेऊ शकता। 3 पदरी, 4 पदरी असे मंगळसूत्र पण घेऊ शकता, ते पण खूप छान दिसतात। आणि सगळ्यात मेन ना, यांचे डिझाईन्स खूप छान येतात। एक जे एलिगन्स असतो ना, असा नाजूक सुंदर दिसणारी, बघताच असं वाव किती छान मॅच केले, किती छान दिसते, अशा वाटणाऱ्या डिझाईन्स तुम्हाला व्हिक्टोरियन मंगळसूत्रामध्ये मिळून जातात। त्यामुळे हे सध्या इतकं पॉप्युलर झालंय ना, नवरीसाठी असेल किंवा तुम्ही इव्हन आता संक्रांतीचा हळदी कुंकू पण येते त्यासाठी मॅच करणार असेल ना, तर हे मंगळसूत्र अजिबात मिस करू नका। व्हिक्टोरियन मंगळसूत्राच्या सध्या अतिशय सुंदर डिझाईन्स मिळतात। पारंपरिक या पद्धतीचं पण तुम्ही घेऊ शकता, मी आता जसं घातलंय तसं, किंवा तुम्हाला घ्यायचं असेल तर सध्या मोराच्या डिझाईन्सचे प्रचंड फेमस आहेत। त्याच्यामध्ये छान असे ग्रीन कलरचा असा मोठा डायमंड असणारे किंवा मिक्स कलरचे डायमंड्स असणारे त्या प्रकारचे मंगळसूत्र खूप जणी प्रिफर करतात, कारण ते तर थोडासा छान असा वेगळा लुक पण देतात आणि त्यासोबतच त्यांच्या डिझाईन्स इतक्या छान, इतक्या नाजूकपणे केलेल्या आहेत की
त्यांचा लुक अतिशय छान दिसतो, ट्रेंडी तर दिसतोच पण त्यासोबतच रॉयल रिच पण दिसायला लागतो. त्यामुळे तुम्ही मोराच्या डिझाईन्स निवडू शकता. जर तुम्ही इव्हन ट्रॅडिशनल साड्यांवरती वेअर करा किंवा पार्टीवेअर साड्यांवरती, दोन्हींवरती त्यांचा लुक अतिशय खुलून दिसतो. त्यासोबतच त्याच्यामध्ये थोड्याशा फ्लोरल डिझाईनचे पण मिळतात. त्यांना खाली मिनार असणारे किंवा खाली घुंगरू असणारे या पद्धतीचे मंगळसूत्र पण सध्या प्रचंड जास्त घेतले जातात किंवा खूप जणी तशा प्रिफर करतात. ज्यांना अगदीच अशा वाट्या नकोत किंवा ज्यांना थोडेसे असे लोमते झुमके असणारे किंवा लोमते असे मणी वगैरे असणारे, त्यांना चाईम्स असणारे असे डिझाईन्स आवडतात ना, किंवा तशा प्रकारचे मंगळसूत्र थोडेसे त्यांना मणी वगैरे असणारे अशा प्रकारचे लोमते इथे जे मी डिझाईन्स दाखवलेत ते सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता. ते पण खूप छान दिसतात. इव्हन तुम्ही वेडिंग लेहंगावरती घालणार असाल, नंतर वगैरे एखाद्या खास फंक्शनसाठी वेअर करायचं असेल किंवा नेहमी असं गोल्ड मंगळसूत्र नकोय किंवा छोटं नेहमीचं मिनी मंगळसूत्र नकोय, आज एखाद्या वेगळ्या साडीवरती काहीतरी छान मॅच करायचंय, अशा वेळी या प्रकारचे तुम्ही थोडंसं सिंपल पण छान लुक देणारे या प्रकारचे मंगळसूत्र पण घेऊ शकता. ते पण खूप छान दिसतात. याच्यामध्येच आणखीन एक फेमस डिझाईन म्हणजे थोडीशी स्टार पॅटर्न असणारी, ती पण खूप छान दिसते. आणि तुम्हाला जर थोडंसं नाजूक काही घालायचे किंवा असं वेस्टर्न वरती काही घालायचं तर तुम्ही याच्यामधलंच थोडंसं मिनी मंगळसूत्र टाईप प्रकारचं मंगळसूत्र पण घेऊ शकता. ते पण खूप जास्त छान दिसतं. सो तुम्हाला जर तुमचा लुक सुंदर बनवायचा असेल ना, काहीतरी हटके घालायचं असेल लग्न कार्यामध्ये, इतर फंक्शन्स मध्ये किंवा आता येणाऱ्या संक्रांतीच्या हळदी कुंकासाठी सगळ्यांमध्ये छान वेगळं उठून दिसायचं असेल किंवा सगळ्यांनी असं म्हटलं पाहिजे ए किती छान दिसतंय ग, कुठून आणलंस, किंवा वाव किती सुंदर मॅच केलंयस ग, हे जर ऐकून घ्यायचं असेल तर व्हिक्टोरियन मंगळसूत्र आजच खरेदी करा. प्रचंड सुंदर दिसतात. रेंज वाईज म्हणलं तर ना, सध्या यांचा जास्त ट्रेंड असल्यामुळं थोडंसं हे 1000 ते 1500 1800च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळू शकतं. पण त्याच्यामध्ये जर थोड्याशा कमी डिझाईन्स वालं थोडं सिंपल मध्ये घेतलं, आता मी घेतलं होतं हे 650 पर्यंत मला मिळून गेलं होतं, कारण अगदी साधी सिंपल बेसिक डिझाईन आहे. पण याच्यामध्ये जशा जशा डिझाईन्स आणखीन जास्त नाजूक आणि सुंदर होत जातात तसे त्याच्या यांच्या प्राइस वाढतात. सो तुम्ही घेताना तुमच्या प्रेफरन्सनुसार आणि तुम्हाला कसे डिझाईन्स आवडतात किंवा प्राइस रेंज तुमची काय आहे यानुसार कोणतेही व्हिक्टोरियन मंगळसूत्र नक्कीच चॉईस करू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे मंगळसूत्र आणि कानातले असा सेट घेऊ शकता किंवा फक्त सुंदर असे मंगळसूत्र मिळतात ते पण तुम्ही नक्कीच प्रिफर करू शकता. सो आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण बघितलं सध्याचं जे लेटेस्ट ट्रेंडिंग मध्ये आहे असं व्हिक्टोरियन मंगळसूत्र. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इतरांसोबत पण शेअर करा म्हणजे त्यांना पण या नवीन मंगळसूत्राची किंवा या लेटेस्ट ट्रेंडची माहिती होऊन थोडीशी काहीतरी उपयोगाची होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.